ती माय पैसे दे ना. तू मला उधार दिली तर कोणती मग? हे जालू काय करतो आज उद्योग? काय नाही निवांत बसले. याच्याकडे पैसे 200 रुपये उसने घेतलेले. तोय हा द्याय नाही. आजच्या जगाला सांग ओरडून 200 रुपये घेतले त्याने. मग घेतलेलेच येत आणि देऊन टाका उसने पैसे. त्याचं काय खरंय? त्याकडे कुठं पैसे असते? तो डेपुटीकडे काय आम्हाला आहे? हा? मग द्यायचे सोडून. बरं राहुलला जायचं होतं, येतो का सोबत? सोबत हा दुपारपर्यंत होईन काम आपलं, मागे येऊ परत. मग दुपारपर्यंत काय करायचं एवढं वाढू? तहसीलला काय माहिती इथं. येडा आहे काय, मला पारीला सांगावं लागेल. नाही तर तुला माहिती संध्याकाळची भाकर भेटायची नाही मला. तिला काय सांगतो तू? जाऊन लगे टपक्यान जाऊन यायचं मागं 12 वाजता आपलं. मी येईन पण तिकडे गेल्यावर मग खर्च करशील का? आयला तुला नेलं का खर्च केला नाही? आज झालंय का? तू माणूस राव चांगला. हा काय नेतो ते 5 भजी चारी तू 10-20 रुपयाची. येडा आहे. अरे मुगाचे वडे किती भारी असते, ते आवडतात म्हणून तुला खाऊ घालतो मी. नाही मुगाची वडे नाही आज खर्च करत. जाऊ दे, मी येतो, मला थोडं झाला. तू काय आला? मग अरे त्याला काम आहे, माझ्यासोबत येईन तू. असं का? मग तू काय काम आहे? मला वाटलं वडे म्हणल्यावर. मग तुला खायला यायचंय का? हा तुला यायचं तर खायला चल भाऊ, आमचं काय म्हणणं आहे? हा आम्हाला कुठे तुला कडव घेऊन जायचंय तेव्हा? तू याच बायान चालायचंय तुला. म्हणजे पै जायचं रे, काय राहू दे. मग काय युमान बोलतो का आता? मग काय ठीक आहे तू बी बरं त्यात जायचं. निघायचंय लगेच. मग होय जमन ना. मग हा तरी वाडा आपला मस्तपैकी सॅम्पल पाव बिव भारी एकदम. तरी वाडा मग येड आहे का काय? त्याच्यात दही बी सांगावं लागेल. दही तर असतंच ना स्पेशल आपलं. मग टाकलं ना उन्हाची बरं म्हणतं बरं का पोटात. दही चांगलंच असतं, शांत होतं एकदम, त्रास होत नाही कुठल्या गोष्टीचा. ते बी खरं. मग बरं तुझ्याकडे आधार कार्ड वगैरे आहे का? आता आधार कार्ड काय लागत आपल्याला? तहसील मध्ये काम आहे म्हणलं, मला जर लागली गरज साक्षीदाराची तर लागेल ना मग तुझ्याजवळ. घेत ना मित्रासाठी नाही घ्यायचं मग काय पुजून ठेवायचं का ते आधार कार्ड? ते खरंच आहे म्हणा, आहे की नाही? वेडी ते पड तिकडे 4 घासले डबा राखी घेऊन. तुमच्या कामात आहे पण चला. हो काय काम आहे? याला खायची घाई झाली भाऊ. चल चल ना. याला घ्यायचं काय? पुढे कडू घ्यायचं आपल्याला. त्याला खायची इच्छा झाली आपलं खाईन. चल. हे बघ मी गावात काय म्हणलो की जालू तुला काही काम आहे का? तर नाही बुवा. म्हटलं मग येतो का राहुरीला? मग तहसीलला काम आहे. त्याचं आधार कार्ड बी घेतलं, त्याच्याकडे माझं काम होतं म्हणून त्याला मी म्हणलं तुला खाऊ घालीत. बरोबर की नाही? तू काय म्हणला की मी येऊ का? बरोबर. मी म्हटलं तुला यायचं तर चल बुवा. मी तुला म्हणलं का चल म्हणून तुला खाऊ घालीन म्हणून? नाही ना डिगू. पण असं नाही राव शामराव, आता आलंय तर सांगा ना. मग असं कसं सांगायचं रे डिगू? सांग बरं मला तू. हा असं कुठं असतं का? आपण आपली ऑर्डर द्यायची, आपण आपलं खायचं, संपला विषय. मी बळजबरी केली का? बळजबरी केली का? नाही. मी एवढं म्हणलं आपल्याला कुठे घेऊन जायचं याला काढावर, त्याच्या पायाने तुला यायचंय. शामराव मी आता पैसे पण नाही आणले राव. मग नाही आणले त्याला मी काय करू शकतो सांग बरं डिगू? हे बघ आपण कुठेही बाहेर निघलो तर आपल्या स्वतःकडे पैसे असावेत. बरोबर आहे की नाही? आपल्याला खायची इच्छा झाली तर आपले पैसे असावेत. तिथे कोणी निघन, कोणा संग जाशील, कसं काय होईल सांग बरं? आता तुम्ही मला भावाने म्हटलं चला भाऊ आलं तर तुमच्या बरोबर. प्रश्न भावाचा नाही, कळलं ना? हा आता जाऊ द्या, आलोय तर सांगा. म्हणजे मी अरे आलो तर सांगा म्हणजे काय? हे कोणती भाषा झाली तुम्हाला? काय कळलं ना? तुला एकदा सांगितलं समजत नाही का? खायचं असेल तर स्वतःचे पैसे दे, नसेल तर तू निघून जा. तू काय फुकट काम करतो का डेपुटीकडे? लगेच उठ. करतो का फुकट काम? पैसे घेतो डेपुटीकडून. मग आम्ही काय संबंध नाही जरा. काय संबंध आहे? कोणा संग निघायचं? उठसूट जा, खा पी, हे काय उगीच? हे काय बरोबर नाही. असे लक्षणं बरोबर नाहीत फुकट्याची. जाऊ द्या, आलंय तर सांगा. नाही म्हणलं तुला कळत नाही एकदा? 4चा बदल वाढ सांगू तुला. चल निघ. फुकट खाई सवय लागली रे विनाकारण. नाही तर पैसे देईन मग खाय. तुला खायचं असलं तुला खा. पण आता पैसेच नाही माहित मग त्याचं का? मग आम्ही काय करावं त्याचं? होय चालू. आपल्याला काय घेईन? माझ्याकडे माया पुरतीचे. तू दे ना बसणे, मी देईन तुला ना. याड लागलं काय तुला? डोकं बिकं फिरलं का काय? मी पारेच्या पाकिटातून 100 रुपये आणले. माझ्याकडे बी नाही भाऊ. मला तहसीलच्या कामाला लागायचे पैसे, मी तेवढेच आणले होते. काय खाली मान घालतो? निघ जा. हा ये तू. आम्हाला काय विचारतो? आला तो एमर्जन्सी, जायतो एमर्जन्सी. आम्ही थोडी तुला बळजबरी केली होती चल म्हणून यायला. याला कोण चल म्हणलं होतं? अरे नेहमीच आहे बाबा. आम्हाला एक तरी वाडा द्या. दोन सांगा. दोन द्या. शामराव बिल देणारी. इकडे बसला वय रे? इकडे काऊन बसला? तिकडे ती घरी वाट बघत तू. काय नाही झालं. काय झालं? उठत आहे. कम असं याच्यावर बसला? काय झाले? तुला हाणलं काय? नाही. मग काय झालं? कम रडतो? काय झालं तुला? इकडे बघ काय झाले? हाणलं तिने तुला? काही बोलली का? नाही बोलले.
मग काय तू जेवला नाही काय? मन नाही जेवायचं. अरे जेवायचं नाही झालंय काय नेमकं? खूप बोललंय कोण तुला? काय काय टेन्शन मला सांग. डेपुटी मी एवढं वाईट येतो, काय झालं? मला सारे घालून पाडून बोलत येत. कोण बोललो तुला? आता मला नाव सांग. कोण बोललो तुला? चाष्टावरी बोलते तर कोण बोललं काय तुला? अहो चेष्टावर आहे, पण रोज रोज आहे. डेपुटीचं धरचं खातो, डेपुटीचं खातो, पैसे त्यांच्यातून घेतो. अरे मग आता माय इथे राहतो म्हणलं, मग मी नाही लावणार जीव, तुला कोण लावणार आहे? मी काय तुला फुकट चालतो? माय इथे काम करतो तू. म्हणजे लोतल तळत तर नाही ना. झालं काय? कोण बोललो तुला? श्यामराव झाले, काय म्हणले? त्यांनी मला हॉटेलला जेवायला नेलं होतं. हा मग म्हणजे ते मला म्हणे तुला देत आहे तर देत आहे. मी मागितलं, ते नंतर म्हणे पैसे नाही आमच्या तर. मग मी म्हणलं मी पण पैसे नाही आणले. हा मग ते म्हणे पैसे नसले तर मग उठ म्हणे इथून, पैसे असले तरच काय, नाही तर उठ म्हणे इथून. आपण गेला का तो? हा. मग तू कशाला गेला त्यांच्या मागं? तुला काय खायला कमी करतो का? घरी कमी आणतो का मी? हा घरी आणले म्हणजे 20-25 वडे घेऊन येतो तुम्हाला खायला. गुलाबजाम आणले 2-2 किलो गुलाबजाम आणतो, जिलेबी आणतो, काय लागेल ते आणतो. तुला काय तिकडे काय जायची गरज होती खायला? पण ते फाट्यापर्यंत सर काय नाही म्हणले. ते तेव्हा हॉटेलला दिले तेव्हा म्हणले पैसे नसले तर उठ म्हणे इथून. अरे पण कोणत्या लोकांसंग जावा? मोठे येतोयापेक्षा पोरा स्वरात गेला मग ठीक आहे. तुला बी काय सवय लागली मोठ्या लोकात जायची का? त्यांच्यासारखी दारू प्यायची आता त्यांच्याकडे जाऊन? दारू नाही पे, पण त्यांनी इज्जत काढली डेपुटी माय. अरे इज्जत काढली, अपमान केला ती तशीच येतं. तू कशाला जायचं? आता तो अपमान झाला म्हणजे मा बी झाला ना. 4 चौघात कोण लोक होते तिथं? मस्त होते आपल्या गावातले ऐकणार. आता इथून पुढं परत त्यांच्या जाऊ नको. आणि काय लई शाजूक नाहीत ती, त्यांनी अपमान केला तो. एक काम कर, डायरेक्ट आता घरी जाय, तिला नको म्हणू. उगा ती फाडफाड बोलून ते श्यामेच्या बायकोला त्यांना बाय आमच्या पोराला नेलं तिथे त्याचा अपमान केला म्हणून. घरी जाय, गुमान जेव आणि रानात जाय. पळ जा, रडू नको, पळ. या बसा श्यामराव. बसा. बस ना. अरे इकडं बस ना. बसलं पाहिजे असं काय नाही डेपुटीच्या. तसंही डाव्या हाताला बसलोय, उद्या नाही. साधारण का तू तसंच करतो बरं का. बसू दे जालूबात, तू बस माझ्या संग मला नेहमी. एका दिवस कार्यकर्ते पैसे बसून दे. कार्यकर्ते काय? आपण आहे, ते मालक आहेत. काय प्यायचंय काय खायचंय? होय आपल्याला आहे ना मस्त पैकी ना काहीतरी. अरे चहा घेऊ. आधी चहा घेऊ. महाराज, हो महाराज, आम्हाला 3 मस्त स्पेशल चहा द्या. मग बाकी काय झालं? काय केलं आज दिवसभर? काय नाही, हेच आपले शेती उद्योग, थोडा दुकान उद्योग, हा का? बाकी काय दुसरं. बरं, जायला बरं आहे भाऊ. होय, जायला काय टेन्शन नाही. जायला एकदा हिंडायला निघला का निघला दिवसभर. घरचं कामाचं असू नाही तर काय असू. आपण टेन्शन घेत गेलं मातीत प्रपंच. मग काय संघ न्यायचा का काय ते आपल्याला? फक्त आहे ना रुपवणीला घाबरायचं नाटक करतो. घाबरायला नाही तर तो बरोबर जिरतो ते जिरतो, आहे की नाही? जागेवर जिरतो तिची. आला चहा. जिरली पाहिजे तिची. आला चहा प्यायला. घ्या. चहा एक नंबर असतो. पवन महाराजाचा चहा म्हणजे काय नाद असते. डेपुटी लई स्पीड आहे बा तुम्हाला चहा. नाद नाही करायचा, जी पाजली तरी. चहाचं ते कॉलेज पासून सवय लागली तेव्हा मित्र वगैरे कॉलेजला बसायचो. ते स्वयंसिद्ध कॅन्टीन अहमदनगर कॉलेजची आमची गँग राहायची. राकेश खेडकर, अजून श्याम लबडे, अजून 4-5 जण होतं, कुसळकर. हे आम्ही लय मजा केलेली आहे. पण चहा पिलं का जेच त्याचे चहाचे पैसे द्यायचे. नाही बरं, कॉलेजला जायचं असतं. हा कॉलेजला तसंच. कॉलेजला कसं कधी मधी करायचो खर्च. जे चांगले मित्र होते त्यांना खर्च करायचो आम्ही, पण बाकीच्यांना नाही. म्हणजे कसं होतं, लय पायाकडे बघणार आहेत ना, त्यांना खर्च करून उपयोग नाही. नाही आहे का नाही? पायाकडे बघणार नाही. हा. चिकूटचं हा, आता माझे 10 रुपये झाले, मी पवन भाऊला 10 रुपये देतो. म्हणजे म्हणजे आता चहा प्यायला 10 रुपये माहीत झाले ना. जिका पिढ आहे. तुम्ही चहा प्यायला आणलो होतो मानदेव. अहो डेपुटी तुम्ही चला म्हणले चहा प्यायला. चला चहा प्यायला म्हणजे मी चहा प्यायला रे, तुम्ही तुमचं प्यायचं असलं तर या म्हणलं. हे काय माणूस घाणपणा झाला भाऊ आता. हा बघ ना. म्हणजे याच्यात काय माणूस घाण आहे? मग आता तुम्ही आम्हाला चहा घेऊन आले हा. आणि स्वतः चहा पिले आणि तू स्वतःचे पैसे द्यायचे आणि तुम्ही तुमचे पैसे द्या. याला काय पद्धत म्हणायची हे का? बघ, आता माझा चहा मी पेलो, तुझा चहा तू प्याला, त्याचा चहा तो प्याला, मग पैसे द्यायला द्यायचे ना पैसे. घुसणाने आणलं भाऊ. या असे असतात कार्य सरपंच. आता मला काय माहित तुम्हाला चहा प्यायचा का नाही. मी म्हणलं चहा प्यायला चाललो, तुम्ही म्हणले आम्ही बी येतो, म्हणून मी आपला हे केलं. अहो, तुम्ही 5-6 म्हणून आम्ही पिलो. मला पाजायला तुम्ही काय लहान बाळा तुम्हाला पाजायला? तुम्हाला घेऊन पेता येत नाही का? आम्ही उक्त घेतलं तुमचं दरबारा तुम्हाला चहा पाजायला. किती पैसे हे उरफाटच झालं ना, पण बोल ना आता. वर फट नाही तर काय. याला घरीच म्हणायचे की सांग बरं मग, ही रीत आहे का? रीत सोडली गावात राहून. रीत सोडली सरपंच. आम्ही रीत सोडली का तुम्ही रीत सोडली? आता आम्ही काय रीत सोडली? काय रीत सोडली? तो डिग्यात तुम्ही सगळं खायला आणला त्याला इथं आणि त्याचा अपमान केला लेकराचा. हा का? ते आम्हाला भेटत नाही, डिग्याला भेटत नाही त्याला तरीवाडा वगैरे. त्या पोराला बाहेर खायची चटक मटक चव लागली, तुमच्या पाठीमागे आला, त्याचा फार अपमान करून टाकला तुम्ही.
व्यापा डेपुटी हेतू ते नव्हता. काय येतो नव्हता मला सांगतो. तुझं बोलणं कळत नाही का श्यामराव? कुचका बोलतो तू, माणसाला आणून अपमान करतो. माझ्या बरोबर तुम्ही भेटतात, तुमचं मी असंच काढतो का? हॉटेलमध्ये जेव घालतो तुम्हाला? या श्यामेने केलंय, मला डोळा मारला. हे बघ चालू व्यापा डेपुटी, तुम्ही आम्हाला कितीतरी वेळा जीव घातले. आम्ही सुद्धा कधी ना कधी फुलना फुलाची पाकळी म्हणून आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही जीव घालतो. पण अपमान केले काय मी तुमचे? ऐका ना, मग मला तुम्हाला तेच सांगायचं, तुमचा डिगू जो आहे ना त्याला वेगळं वळण लागायला लागलं होतं. तुम्ही मला हरकत नाही, मला बोलले, माझ्याशी असं वागले, मला काय वाईट वाटलं नाही त्या बाबतीत. पण डिगूच्या बाबतीमध्ये माझं वेगळं धोरण होतं. आता तुम्ही ते काय समजा ते समजा, पण डिगूला ते वळण लागू नये, लोकांबरोबर जाऊ नये. डिगूचं असं झालं होतं, गावात कोणी निघालं का त्यांच्या मागं जायचं आणि फुकट खायचं. ही सवय चांगली नाही पुढे भविष्यात. हा माझा हेतू होता त्याच्यामध्ये. आणि त्याला मला काय खाऊ घालला काय जड होतं का चालू आपल्याला? नाही. पण मला त्याला एक तिथं जागेवर नेऊन ती चपराक द्यायची होती की बाळा असं करू नये पुढे भविष्यामध्ये म्हणून. मान्य आहे मला त्याला वाईट वाटलं असेल, तुमच्या पैसे तो रडला असेल, गावात त्याला वाईट अपमानास्पद वाटलं असेल, पण त्यातून हा हेतू होता माझा. काही हरकत नाही. अरे ते तुमचं रडायला लागला. आता तुझा हेतू मला आत्ता कळाला, पण त्या पोराच्या जीवाला लागलं ना रे. लागायलाच पाहिजे होतं म्हणून तर आणलं होतं ना इथपर्यंत त्याला मी. त्याच्या जीवाला लागला असतं तेव्हा तो परत कोणासंग जाणार नाही ना. त्याला हे कळून चुकलं आता की आपण कोणासोबत जायचं नाही. आपल्या खिशात पैसे असले तर आपण जावं, आपण आपलं खावा, हा हेतू होता. बाकी काही नव्हतं डेपुटी. तुझा हेतू प्रामाणिक होता, पण मी ना फुल टेन्शन मध्ये आलतो. आता मी लय आपणार होतो मला. नाही मी लायला या माणसाने माझ्या माणसाला बोलून अपमान केला. काय बेच्या गोष्टी काढायच्या नसतात. ठीक आहे, आता मला कळाली ती माझी त्याची चूक लक्षात आली. किंवा आता काय झालं, त्याला खायची लागली चटकमटक सवय, घरी खात नाही, इकडं लोकांना मागं पळतो. सवय लागली. बरं मी पैसे देतो त्याला, पण काय होतं माहितीये का, लय पैसे दिले का मग पोरं येड्या करतात. म्हणून मी आपला मोजके पैसे देतो. बरोबर. आणि ही बाहेरची खायची सवय ती तब्येत काही झाली, त्याच्यामुळे त्याला मी घरी दाखलो खायला. मोडावी म्हणूनच आम्ही हे केलं. आणि तुम्ही चहाचं टेन्शन घेऊ नका, हे सगळे पैसे मी देतो चहाचे. चहाचे पैसे देईन मी. मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की अपमान केल्यानंतर काय होतं. मला काय माहिती तुझ्या त्याला चांगलं शिकायला लागलाय म्हणून. कसं ठीक आहे, आता माझी चुकी झाली, त्याला योग्य वळण लावून म्हणून तो हे केलं. बाकी काही नव्हतं. नाही आता मीच त्याला दाखवितो की जरा कोणाबरोबर जरी नाही, गेला तो जाणार नाही डेपुटी आता. हा. तो त्याला इतकी चपराक बसली त्या दिवशीची की तो परत कधीच कोणाला म्हणणार नाही मी येऊ का. नाही मान्य, एक दोन वेळेस माणूस गेलं म्हणजे चाळीत काढतं, पण ते नंतर काय होतं, नेहमीच म्हणजे काय होतं लक्ष डेपुटी, देत नाव नाही, तुमच्या घरात लापटपणा. शेवट तुमचा ब्रँड आहे. बरोबर आहे की नाही? आज डेपुटी म्हणजे गावातलं नाव आहे. आणि मला सांगा, लोकांना असं कळलं डेपुटी दिला म्हणजे डेपुटी त्याला देते का नाही खायला, त्याला 4 पैसे देतात का अरे, नाही, आता का नुसतंच वाऱ्यावर सोडले. नाही हे व्हायला नको. ते बरोबर आहे तुमचे तुझं. माणसं आहेत वय झालं म्हणून या गोष्टी, बाकी काही नाही. बरं जाऊ दे, आता आली त्याची चूक त्याच्या लक्षात आली ना. मला माझं डोकं फिरलं होतं, त्याच्यापेक्षा माझा अपमान जादा झाला असं वाटायला लागलं. नाही. आणि माझ्या माणसाला ह्या माणसाला मी हे करीत नाही कधी, तुम्ही याचा अपमान आपले केला. आहेत म्हणून मी असं केलं. मी तर काय केलं असतं नाही, कोणाला बरोबर आहे. बाबतीमध्ये. स्वतः आपली त्याला समजायला पाहिजे, आपण कितपर्यंत लोकांना तकलीफ द्यायला पाहिजे, कितपर्यंत खायला जायला पाहिजे. नेहमीच एखादा चालतोय म्हणून त्याच्या मागे जायला नाही त्याची पाहिजे. कल्पना आम्ही तुम्हाला आधी बी दिली असती गावात, पण तुम्ही काय म्हणले असते तेच हलकटवणी काढलं म्हणून आम्ही त्याला जादल घडून दिली, बाकी काही नाही. पण चला चहाचे पैसे हे देतो राहू मी. दे. महाराज, मी देतो. ऐक बाबा, ऐक. दादा मी देतो पैसे. ऐक, पैसे मी देतो अजिबात. मी फक्त तुम्हाला तुमचा अपमान केल्यावर काय होतं हे दाखवतो. मला पुढचं माहित नव्हतं. चला चला. चला. कोण भाऊ